पुढच्या बातमीकडे वळूयात। अमित शहानी मला फोन करून दिल्लीला बोलावलं होतं असं खडसेंनी म्हटलंय। अमित शहानी मला फोन करून भाजपमध्ये येण्यास सांगितलं। एकनाथ खडसेंचा हा मोठा गौप्यस्फोट आहे। दिल्लीला मी गेलो होतो त्यावेळेस मी गेलो म्हणजे मी स्वतःहून गेलो नव्हतो। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता। मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करू आणि नड्डाजीकडे पाठवलं। नड्डाजींनी काय ते इतिहास सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतरच्या कालखंडामध्ये गिरीश महाजन म्हणतात मी विरोध केला नव्हता। त्यांनी विरोध केला नसेल पण वरच्याने जे मला सांगितलं त्या कालखंडामध्ये ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग पार्टी बोल रही की हम काम नहीं करेंगे। मला भाजप प्रवेशामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही। मी शरद पवार साहेबांबरोबर आहे आणि शरद पवार साहेबांबरोबर राहील। भाजप प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छुक आहेत हे मी अमान्य करणार नाही आणि त्या कार्यकर्त्याची इच्छा आहे बऱ्याच जणांची की आपण आता भाजपकडे गेलो पाहिजे।